नमस्कार. नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. आपलं वर्ष 12 महिन्यांनी बदलते. मग 12 महिन्यांनी बदलते हे आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला एक वर्ष पूर्ण लागते, म्हणून आपण नवीन वर्ष बदलते. किंवा आपला दिवस माहिती आहे तुम्हाला की पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात, म्हणून तो आपला दिवस त्या ठिकाणी बदलतोय. पण हे 24 तास कुठं आलं? कधी असा तुमच्या डोक्यात प्रश्न आला का ही 24 तास 60 मिनटं 12 महिने अशा आडवणी का संख्या यांनी घेतल्या की का सरळ 10 तास 100 मिनटं 100 सेकंद असं का केलं नाही? असं मला पडला आहे का ना प्रश्न मला पडला होता. आणि असं करण्याचा प्रयत्न फ्रान्सने एकदा केला होता की त्यांनी 10 तास दिवसाचं 10 तास केलं होतं आणि 100 मिनटात 100 मिनटं गेली ती, 1 तास म्हणजे 100 मिनटं गेली ती. पण काय झालं, सगळं दोन्हीच लोकांना दोन्ही सवय असल्यामुळं त्यांचा सगळा गोंधळ उडाला. त्यांचं टाईम टेबल मॅच होणं झालं, व्यापारात गोंधळ उडाला, घड्याळ व्यापार सगळं त्यांचं गोंधळ उडाल्यामुळं परत ती पद्धतीने कॅन्सल केली. कारण की लोकांना सवय होती ना, आपल्या मेंदूला एक जी गोष्ट सवय असतात ती गोष्ट सुरक्षित वाटते आणि बदल आपल्याला नको वाटते. जी सवय आपल्याला पहिली कितीही बदल सोपा असला तरीसुद्धा दोन्ही सवय अवघड जरी असली तर ती सवयीमुळे आपल्याला ती सोपी वाटते, अधिक सोपी असल्यामुळे ते आपण ते फॉलो करतोय. मग हे दिवसाचं 24 तास कसं आलं तर इजिप्त लोकांनी त्याचं नाव एक प्रमुख 12 तारे दिसत होते, त्याच्यामुळे त्याच्यावर 12 तास ठरले. दिवसाचे 12 तास आणि संध्याकाळचे 12 तास असे टोटल 24 तास. आणि परत त्या पुढं कुठली तरी एक संस्कृती होती, काय त्या संस्कृतीचं मला नाव माहीत नाही, पण त्या संस्कृतीत त्यांनी बेस 60 ही प्रणाली वापरली की 60 ही संख्या भाग जायला सोपे. परत त्याला 2 3 4 आणि 6 5 भाग जातोय, म्हणून भाग आकार करायला सोपे, म्हणून त्यांनी 60 ही केलं, म्हणजे 60 मिनटं 60 सेकंद केलं. हे थोडंसं किचकट आहे, पण आपल्याला ही माहिती पाहिजे की 100 किंवा 10 करणं आता का शक्य नाही. कारण की लोकांना हे काय अशक्य नाही, लोकांनीच बनवले. 12 तास 24 तास 60 सेकंद 60 मिनटं हे लोकांनी बनवले. मग आत्तासुद्धा ते बनवू शकतात 10 तास 100 मिनटं 100 सेकंद, पण लोकांना सवय लागल्या ह्या गोष्टीची. त्याच्यामुळं लोक ॲक्सेप्ट करू शकत नाही ती की बदलत्यास ना नकोसं वाटतं. ही सवय लागल्या ही सोपी वाटते आणि त्याच्यामुळं ती अवघड सवय वाटते. ती सोपी जरी झाली तरी ती अवघड वाटते. म्हणून फ्रान्सचा तो प्रयोग त्यावेळी फसला. हे आपल्या मेंदूला बघा, आपल्या मेंदूला बदल नको असतोय. जुनी आपल्याला अवघड जरी गोष्ट असली तरी ती आपल्याला सवयीमुळे ती सोपी वाटते. थँक्यू.